नवसात उभी जलपरी, मदन मंजिरी सगुण साजिरी, मूर्तला जरी डोळ्यामध्ये ठसली, मला वसंत सेना दिसली, मला वसंत सेना दिसली. अप्रतिम सौंदर्य, अद्वितीय अभिनय, वैशिष्ट्यपूर्ण कला, लावण्यमय तसंच दिलखेचक नृत्य अदांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर 5 दशकं अधिराज्य केलं अशा सर्वांग सुंदर अभिनेत्री म्हणजे जयश्री गडकर. 21 मार्च 1943 साली कारवारमध्ये एका कोकणी कुटुंबात जन्मलेल्या जयश्री गडकर 1955 साली प्रदर्शित झालेल्या व्ही शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे या हिंदी चित्रपटातील एका गाण्यात कोरसमध्ये नृत्य करणाऱ्या मुलींपैकी त्या देखील एक होत्या. त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 13 वर्ष. त्यानंतर म्हणजेच 1956 साली प्रदर्शित झालेल्या दिसतं तसं नसतं या चित्रपटात देखील त्यांनी नृत्य केलं होतं. या सिनेमातल्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात जयश्री गडकर यांच्यासोबत होते त्या काळातील लोकप्रिय अभिनेते राजा गोसावी. पुढे हेच राजा गोसावी आणि जयश्री गडकर यांची नायक नायिका म्हणून एकत्रित जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली. रुपेरी पडद्यावर जयश्रीबाईंचा प्रवेश कसा झाला? यामध्ये घडलं असं की रशियाचे नेते क्रुश्चेव आणि बुगलानेन भारत भेटीवर आले असताना पुण्यात एका कार्यक्रमात त्यांच्या स्वागतासाठी जयश्री गडकर यांनी घनश्याम सुंदरा आणि लटपट लटपट तुझं चालणं या गाण्यांवर नृत्य केलं होतं. पुण्यातील एक छायाचित्रकार राम देवताळे यांनी जयश्री गडकर यांचे फोटो काढून आपल्या स्टुडिओमध्ये ते लावले. ही छायाचित्र दिनकर पाटील यांनी पाहिली. त्यामुळे दिसतं तसं नसतं चित्रपटामध्ये नृत्याची संधी त्यांना मिळाली. त्याच वेळी राजा परांजपेंनी जयश्री गडकर यांना पाहिलं आणि मग भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटात गाठ पडली ठकाठका या सिनेमात त्यांना भूमिका मिळाली. त्यानंतरच्या टप्प्यात जयश्री गडकर यांनी मागे वळून पाहिलंच नाही. राजा गोसावींसोबत 9 चित्रपटात विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या. नायिका म्हणून जयश्री गडकर यांनी सूर्यकांत यांच्यासोबत सांगते ऐका, लग्नाला जातो मी, पंचारती, मल्हारी मार्तंड, साधी माणसं, पवनाकाठचा धोंडी, लाखात अशी देखणी, सून लाडकी या घरची यासारख्या चित्रपटांतून भूमिका पेश करत जयश्री गडकर आणि सूर्यकांत ही जोडी रुपेरी पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरली. सकाळी पाण्याला का नाही आला? म्हणून ताण लागली. का नाही लागणार? ताण काही इंजिनालाच लागते होय. कळलं. ड्रायव्हरलाही ताण लागते म्हणून गाडी थांबवली होय इथं. सांगते ऐका या चित्रपटातील बुगडी माझी सांडली ग ही जयश्री गडकर यांच्यावर चित्रित झालेली लावणी म्हणजे मराठी चित्रपटातील एक सदाबहार आणि सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी अनमोल ठेव म्हणावी लागेल. बुगडी माझी सांडली ग, मराठी चित्रपटात सोज्वळ आणि तमाशा प्रधान व्यक्तिरेखा साकारून आपल्यातील वैविध्यपूर्ण कलेचं दर्शन प्रेक्षकांना त्यांनी घडवलं. एकोणीसशे 1975 साली प्रसिद्ध अभिनेते बाळ धुरींसोबत विवाहबद्ध झाल्यावर देखील आपली सिने कारकीर्द यशस्वीरित्या त्यांनी सुरू ठेवली. बाळ धुरींसोबत देखील जयश्रीजींनी हे दान कुंकवाचे, अशी असावी सासू, मुंबई ते मॉरिशियस या सिनेमातून देखील भूमिका साकारल्या. भारती अशी का वागते हो? कोणी काही केलं तर नाही ना तिच्यावर? हे बघ, असल्या गोष्टी डोक्यातून काढून टाक. ऍक्सिडेंटमुळे परिणाम झाले तिच्या डोक्यावर. खरं तर जयश्री गडकर यांच्या सिने कारकिर्दीला सुरुवात झाली ती हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून. त्यापैकी काही सिनेमे म्हणजे ससुराल, पुलिस डिटेक्टिव्ह, लव कुश, संपूर्ण महाभारत, जियो तो ऐसे जियो अशा आध्यात्मिक चित्रपटातलं त्यांचं काम सुद्धा रसिकांना मनापासून भावलं. तू जानता है, एक बार गाँव वालों से तू मेरे लिए लड़ पड़ा था. केवळ मराठी आणि हिंदी चित्रपटांपर्यंत मर्यादित न राहता जयश्री गडकर यांनी गुजराती, तमिळ, भोजपुरी, पंजाबी चित्रपटातून देखील त्या समर्थपणे वावरल्या. रामायण टीव्ही सिरियलच्या वेळेला रामानंद सागर यांनी ज्यावेळी बोलवलं, तारखांच्या ॲडजस्टमेंटसाठी त्यांनी घरी आपल्या बोलवलं.
पण त्यावेळेला जयश्रीबाईंनी सागर साहेबांना सांगितलं कि पापाजी मुझे कैके का रोल करना है. थोडा वेळ रामानंद सागर बघत बसले आणि म्हणाले, देख जयश्री, अगर मैं तेरे को कैके का रोल दूं तो लोग मुझे गाली देंगे, ये नहीं हो सकता. हाँ, एक शर्त पर मैं दे सकता हूं. आप एक काम कीजिए, माता कौशल्या का रोल करने वाला कलाकार जो कोई लेडी आर्टिस्ट होगी वो मुझे लाके देना, उसके बाद मैं आपको कैके का रोल दे दूंगी. त्या बाईने सांगितलं, मी कुठून आणणार? यही तो बात है ना, जब हमने रामायण सीरियल करनी है तभी शुरू से हम लोगों ने तय किया था कि माता कौशल्या का रोल सिर्फ जयश्री गडकर ही करेंगी. सासर माहेर आणि अशी असावी सासू या चित्रपटातून आपल्या दिग्दर्शनाची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू लावते अशी सलग 3 वर्ष उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राज्य शासनाच्या पुरस्कारावर त्यांनी नाव कोरलं. शूटिंग ज्यावेळी नसेल, ज्यावेळी घरी असतील, तेवढी जेवणाकडे लक्ष देणं आणि अतिशय रुचकर जेवण करणं, विशेष म्हणजे माशाचं जेवण अप्रतिम करायच्या. एकदा सहज असा गप्पा मारता मारता मी सहज बोललो त्यांना, म्हटलं, जयश्री, तुला कल्पना आहे का की तू किती मोठी कलाकार आहेस? त्याच्यावर त्याने मला उत्तर असं दिलं की बाळासाहेब, मी किती मोठी कलाकार आहे हे मला कळता कामा नये, मला समजता कामा नये, हे माझ्या रसिकांना कळावं, त्यांना समजावं. कारण मला जर कळलं की मी एवढी मोठी कलाकार आहे तर माझे पाय जमिनीच्या वरती येतील, मी हवेत राहीन आणि ते मला शेवटपर्यंत नको आहे. मी आहे तशीच राहू दे आणि हे कलाकारांचं प्रेम मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला मिळू दे, हीच माझी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. जयश्री गडकर यांनी आपला रुपेरी आणि व्यक्तिगत जीवनाचा प्रवास अशी मी जयश्री या आत्मचरित्रात शब्दबद्ध केलाय. तसंच त्यांच्या रुपेरी कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांच्या अंतरंगाचे पैलू विस्तृतपणे मांडणारी सुवर्ण नायिका जयश्री गडकर नक्षत्र लेणं ही फोटोबायोग्राफी 2009 साली प्रकाशित करण्यात आली. 29 ऑगस्ट 2008 या दिवशी जयश्री गडकर यांनी अखेरचा श्वास घेतला. जयश्रीबाईंनी जरी या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या भूमिका, अभिजात आणि दिलखेचक नृत्य अदाकारीमुळे आणि चित्रपट, दूरचित्रवाणी माध्यमाला दिलेल्या योगदानाबद्दल जयश्री गडकर हे नाव रुपेरी पटलावर अजरामर आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरून कलाप्रेमींची मान ही अभिमानानं उंचावेल हे नक्की.